वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र व्हिडिओ क्रमांक 20 पाहणार आहोत, जी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी काय आहे ॲड केलेले आहे। पेपर 1 आणि पेपर 2 साठी मोस्ट इम्पॉर्टंट 30 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। पाहूया प्रश्न क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे की डॅश डॅश याने अध्ययनातून ज्ञानाची निर्मिती होते यावर भर दिला आहे। अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, पियाजे, स्किनर, थॉर्नडाईक किंवा पावलोव। अशा प्रकारे 4 ऑप्शन देण्यात आलेले आहे आणि जे योग्य उत्तर असणार आहे की पियाजे याने अध्ययनातून ज्ञानाची निर्मिती होते यावर भर दिला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। दुसरा प्रश्न विचारलेला आहे की हे बघा, अध्ययन प्रक्रियेशी संबंधित वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणते नाही। आता हे बघा मित्रांनो, अध्ययन प्रक्रियेशी संबंधित वैशिष्ट्ये कोणते नाही अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे की अध्ययन ही सातत्यपूर्ण व्यापक प्रक्रिया आहे, न शिकणे हेही एक प्रकारचे अध्ययन आहे, अध्ययन हे फक्त शैक्षणिक संस्थांमध्ये घडून येते, किंवा अध्ययन हे उद्देशाभिमुख असते। तर हे बघा मित्रांनो, अध्ययन हे सातत्यपूर्ण व्यापक प्रक्रिया आहे, बरोबर आहे। अध्ययन हे उद्देशाभिमुख असते, हे सुद्धा बरोबर आहे। आणि न शिकणे हेही एका प्रकारचे अध्ययन आहे, परंतु ऑप्शन क्रमांक जे 3 दिलेला आहे ते काय असणार आहे, आपल्या या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे की फक्त शैक्षणिक संस्थांमध्येच अध्ययन घडून येते, हे असणार आहे चुकीचा, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपली वैशिष्ट्य या ठिकाणी नसेल। पुढचा प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक 3। तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। हे बघा, तिसरा प्रश्न दिलेला आहे की बालकाच्या अध्ययनावर परिणाम करणारा व्यक्तिगत घटक कोणता। आता हे बघा मित्रांनो, बालकाच्या अध्ययनावर परिणाम करणारा व्यक्तिगत घटक कोणता अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, संप्रेषण साधने, शिक्षक, परिपक्वता किंवा समवयस्क गट। तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक जे 3 असेल परिपक्वता, ते काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण की परिपक्वता काय करते, बालकाच्या अध्ययनावर परिणाम करणारा एक घटक या ठिकाणी ते मानला जातो। ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। चौथा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती नाही। तर हे बघा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न असणार आहे की कोणती ज्ञानात्मक अध्यापन पद्धती नाही। तर हे बघा, ऑप्शन क्रमांक जे दिलेले आहे, समिष्टवादी अध्ययन उपपत्ती हे ज्ञानात्मक उपपत्ती असणार आहे। ऑप्शन क्रमांक 2 क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती हे सुद्धा ज्ञानात्मक उपपत्ती असणार आहे, आणि श्रेणीबंध अध्ययन उपपत्ती हे सुद्धा ज्ञानात्मक उपपत्ती असणार आहे। परंतु साधक अभिसंधान म्हणजे स्किनरची जी उपपत्ती आहे मित्रांनो, ते सहचार्यवादी उपपत्ती असणार आहे। ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5। 5वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो। 5वा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाच्या उपपत्तीच्या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीत समावेश होत नाही अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे, आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, टॉलमन, आसुबेल, ब्रुनर किंवा थॉर्नडाईक। तर हे बघा मित्रांनो, कोणत्या मानसशास्त्राच्या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीत समावेश होत नाही, तर थॉर्नडाईक काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की टॉलमेन आणि आसुबेल आणि ब्रुनर यांचा समावेश जे आहे ते मित्रांनो ते ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीत होत असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6। 6वा प्रश्न विचारलेला आहे की शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार डॅश डॅश यांनी मांडला। खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, आणि आपल्याला काय आहे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे की शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार कोणाचा आहे, स्पियरमॅन, थॉमसन, गिलफर्ड किंवा डॅनियल गोलमॅन। तर हे बघा मित्रांनो, डॅनियल गोलमॅन काय असेल, गोलमॅन काय असणार आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7। 7वा प्रश्न विचारलेला आहे की साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे डॅश डॅश होयो अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे, आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, भावना, धारणा,
प्रेरणा किंवा बुद्धिमत्ता? तर हे बघा मित्रांनो, प्रेरणा काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक जे 3 राहणार आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. 9वा प्रश्न विचारलेला आहे की हे बघा, अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे? तर हे बघा मित्रांनो, अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, प्रवर्तन, बक्षीस, शिक्षा किंवा साहित्य. तर हे बघा, प्रवर्तन काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. जे पर्याय क्रमांक 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. 9वा प्रश्न विचारलेला आहे की अध्यापन शास्त्र म्हणजे काय, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, पद्धती व प्रतिमान, तत्वे व नियम, अध्यापन सूत्रे किंवा वरील सर्व. तर हे बघा मित्रांनो, अध्यापन शास्त्र म्हणजे पॅडागॉजी म्हणजे काय, तर वरील सर्व काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला काय राहणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. 10वा प्रश्न विचारलेला आहे की अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? हे बघा, 2014च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता की अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, बौद्धिक व भावनिक, शारीरिक व मानसिक, फक्त बौद्धिक किंवा फक्त सामाजिक. तर हे बघा मित्रांनो, अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते, तर शारीरिक व मानसिक स्वरूपाची असते. म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. पाहूया प्रश्न क्रमांक 11. 11वा प्रश्न येथे दिलेला आहे. मित्रांनो, हे बघा, खूप मोठे मोठे सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात. प्रश्न दिलेला आहे की हे बघा, डोळ्यासमोरून जडती उदबत्ती वेगाने वर्तुळाकार फिरवली असता तेथे आपणास अखंड लाल वर्तुळ दिसतो. अशा दैनंदिन व्यवहारामध्ये काही घटकांमध्ये होणारे भास खालीलपैकी कोणत्या अवबोधामुळे होतात, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, सवय, परिचितता, विशिष्ट भौतिक परिस्थिती, भौतिक दृष्टीभ्रम किंवा पूर्व अनुभव. तर हे बघा मित्रांनो, विशिष्ट भौतिक परिस्थिती काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय राहणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. 12वा प्रश्न विचारलेला आहे की आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेची आठवण होताच तेथील शिक्षक, त्याचे व्यक्तिमत्व, त्यांच्या अध्यापनातील वैशिष्ट्ये इत्यादी गोष्टीची आठवण प्रत्यवहनावर परिणाम करणाऱ्या खालीलपैकी कोणत्या घटकामुळे होते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, साहचर्य संबंध, संकेत चिन्ह, भावनिक अडथळे किंवा सुखद व दुःखद भावना. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सहचार्य संबंध. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. 13वा प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो, हे बघा, प्रश्न क्रमांक 13 दिलेला आहे की कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी शिक्षकाने विविध पातळीवर करावयाच्या प्रयत्नांमध्ये खालीलपैकी कोणते उदाहरण योग्य नाही. आता हे बघा मित्रांनो, योग्य उदाहरण नाही अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, चित्र काढणे, वस्तू तयार करणे, विविध प्राण्यांच्या नकला करणे या विविध संधी विद्यार्थ्यांना द्याव्यात. ओके. विविध प्रकारच्या गोष्टी शिक्षकासह लिहिण्यास सांगाव्यात. ओके. नवीन शब्दाची ओळख करून देताना समानार्थी विरुद्धार्थी शब्द सांगावे आणि स्वर कल्पना मनोरंजक वाटतात म्हणून परिकथा, राक्षस कथा मोठ्या प्रमाणात सांगाव्यात. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न आहे की कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी शिक्षकाने विविध पातळीवर करावयाच्या प्रयत्नांमध्ये खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 जे असणार आहे ते आपला अयोग्य विधान या ठिकाणी असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय राहणार आहे, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. 14वा प्रश्न दिलेला आहे की ब्रुनर यांनी मांडलेल्या बौद्धिक विकासात्मक अनुदेशन उपपत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, अध्ययन, पूर्वरचना, ज्ञानाची रचना, क्रम किंवा वर्तन, अशा प्रकारे 4 ऑप्शन आहे. तर हे बघा, ब्रुनर यांनी जे बौद्धिक विकासात्मक अनुदेशन उपपत्ती मांडलेली आहे मित्रांनो, तर त्याची वैशिष्ट्य जे असणार आहे, अध्ययन पूर्व रचना असणार आहे, ज्ञानाची रचना असणार आहे आणि क्रम असणार आहे, परंतु वर्तन त्याची वैशिष्ट्ये नाही. म्हणजे पर्याय क्रमांक जे 4 असेल
ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15 15वा प्रश्न दिलेला आहे की परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी शिक्षकांनी नीट शिकवले नाही, शिक्षकांनी पेपर कडक तपासले असे सांगतो, तेव्हा तो खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करतो? अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला ऑप्शन दिलेला आहे। संरक्षण यंत्रणेसंदर्भात प्रत्येक वर्षी तुम्हाला एक प्रश्न मित्रांनो पाहायला मिळणार आहे परीक्षेत। या ठिकाणी जे 4 ऑप्शन दिलेले आहे नकारात्मकता, प्रतिपूरण, प्रेक्षेपण किंवा विस्थापन। तर हे बघा या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो प्रेक्षेपण। प्रेक्षेपण काय असेल आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपलं काय असणार आहे राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न दिलेला आहे की खालील मर्यादांपैकी प्रायोगिक पद्धतीची कोणती मर्यादा आहेत? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि प्रायोगिक पद्धतीची कोणती मर्यादा योग्य आहे अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे। तर हे बघा प्रयोगाचे आंतरिक घटक नियंत्रित असतात, ही पद्धती अधिक वेळ खर्चिक व वेळखाऊ असते हे बरोबर आहे, कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते हे सुद्धा बरोबर आहे आणि प्रयोजक व्यक्ती तज्ञ असणे आवश्यक असते हे सुद्धा बरोबर आहे। म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असणार आहे मित्रांनो ते चुकीचा दिलेला आहे की प्रयोगाचे आंतरिक घटक नियंत्रित असतात असा कधीही नसतो। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 17 आता स्टेटमेंट टाईप प्रश्न हा या ठिकाणी विचारलेला आहे। तुम्ही पाहू शकतात मित्रांनो की खालील विधानांपैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती? अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे। तर हे बघा शिक्षण ही त्रिकेंद्रित प्रक्रिया आहे, शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे, शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे आणि शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे। म्हणजे वरील 4ही जे ऑप्शन आहे मित्रांनो ते बरोबर दिलेले आहे कारण की शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती? तर 4ही वैशिष्ट्ये जे आहे ते योग्य असणार आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक अ ब क ड काय असेल आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक ओके एक चुकीचा दिलेला आहे काहीतरी 3च पर्याय दिलेले आहे म्हणजे एक काहीतरी चुकीचं या ठिकाणी असणार आहे। शिक्षण ही त्रिकेंद्रित्मक प्रक्रिया आहे हे बरोबर आहे, शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे। एक मिनटं काहीतरी एक चुकीचा दिलेला आहे यामध्ये। शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे, शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे, शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे, नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे। ऑप्शन काय दिलेला ऑप्शन ड दिलेला आहे म्हणजे 4ही बरोबर आहे। बरोबर 4ही बरोबर आहे ना, ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे। चला पुढचा प्रश्न थोडा कन्फ्युजन झाला होता। प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न विचारलेला आहे की हे बघा व्यक्तीला लहानपणी एखाद्या शिक्षिकेने शिकवलेली कविता तेव्हाच प्रसंग जशाच्या तशा खूप वर्षांनी आठवतो, हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या कल्पनेत आहे? तर हे बघा मित्रांनो हे जे असणार आहे आपला ऑप्शन क्रमांक डी काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे की पुनरुत्पादित कल्पना। ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न दिलेला आहे की व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आता हे बघा मित्रांनो व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। ऑप्शन दिलेला आहे विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा अधिक प्रभाव असतो, विकासावर अनुवंशापेक्षा वातावरणाचा अधिक प्रभाव असतो, विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो किंवा विकासावर अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषांचा परिणाम होत नाही। तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न काय आहे प्रश्न तुम्ही पाहून घ्या की व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? म्हणजे बरोबर विधान कोणते? तर विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक अभ्यास असतो। म्हणजे अनुवंश आणि परिसर यांचा योगदान जे असते मित्रांनो ते बरोबरीचे असतो अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी समजू शकतो। म्हणजे आपला जे पर्याय क्रमांक 3 असेल ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 20वा प्रश्न दिलेला आहे की कुमार अवस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? आता असत्य विधान या ठिकाणी विचारलेलं आहे कुमार अवस्थेसंदर्भात। तर हे बघा या वयातील मुले आदर्शाची शोधात असतात, या वयात भिन्नलिंगी आकर्षण वाढते हे माहीत आहे आपल्याला सर्वांना, या वयात शब्दसंपत्ती वाढवण्याकडे कल असतो, या वयात मुले बंडखोर होतात हे सुद्धा बरोबर आहे आणि ऑप्शन 1 सुद्धा बरोबर आहे की या वयात मुले आदर्शाच्या शोधात असतात। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 आहे ते चुकीचा दिलेला आहे की या वयात शब्दसंपत्ती वाढवण्याकडे कल असतो। पर्याय क्रमांक जे 3 असणार आहे मित्रांनो ते असत्य विधान या ठिकाणी असणार आहे। यानंतर आपण पाहून घेऊया मित्रांनो हे बघा TAT
काही शेवटचे दिवस बाकी आहे मित्रांनो, परीक्षेसाठी जवळपास 25 दिवस बाकी आहे आणि स्क्रीनमध्ये जे संपूर्ण डेटा तुम्हाला दिसत आहे मित्रांनो, ते फक्त आणि फक्त 499 रुपयेमध्ये म्हणजे तुम्ही हे प्राप्त करून घेऊ शकतात मित्रांनो. स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही अधिक माहिती या ठिकाणी घेऊ शकतात. आणि जर तुम्हाला फक्त आणि फक्त बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाचे प्रश्नसंच पाहिजे मित्रांनो, तर अतिशय इम्पॉर्टंट आणि 10 उत्कृष्ट प्रश्नपत्रिका मी या ठिकाणी तयार केलेली आहे. फक्त आणि फक्त चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयासंदर्भात ते तुम्ही फक्त आणि फक्त 199 रुपयेमध्ये या ठिकाणी परचेस करू शकतात मित्रांनो. जे परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहे. 300 प्रश्न आपल्याला त्या 10 पत्रिकेमध्ये मिळणार आहे मित्रांनो. आणि प्रत्येक प्रश्नपत्रिका किंवा प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने पेपर 1 आणि पेपर 2 साठी खूप खूप इम्पॉर्टंट प्रश्न आपण त्या ठिकाणी ॲड केलेले आहे. जसेच्या तसे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो 23 नोव्हेंबर 2025च्या परीक्षेमध्ये. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही त्वरित कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती व्हॉट्सअपने घेऊ शकतात. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 21वा प्रश्न आहे की शिक्षकाकडे असलेले ज्ञान विद्यार्थ्यामध्ये संक्रमित होत असताना जर विचार सामान्यीकरण व तर्क अनुमान या मानसिक प्रक्रियेचा अवलंब होत असेल तर अध्यापनाच्या या प्रकाराला डॅश डॅश असे म्हणतात. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे अभिसंधान, संस्करण, अनुदेशन किंवा प्रशिक्षण. तर हे बघा मित्रांनो, अनुदेशन काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. बरोबर, अनुदेशन काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न क्रमांक 22वा प्रश्न दिलेला आहे की एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते असे मत डॅश डॅश यांनी आपल्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीत मांडले. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आणि बगले काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. म्हणजे अध्ययन संक्रमण उपपत्ती कोणाची आहे तर बगले यांची असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 23वा प्रश्न विचारलेला आहे की हे बघा, वयाच्या निम्म्या वर्षापर्यंत विविध ज्ञानेंद्रियाची कार्यक्षमता व मज्जासंस्थेचा विकास झपाट्याने होत असल्याने मानसिक विकासही जलद असे डॅश डॅश यांनी प्रतिपादत केले. तर थॉटसन आणि थॉर्नडाईक काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न क्रमांक 24वा प्रश्न दिलेला आहे की शेष अवस्थेतील व्यक्तींच्या विविध हालचाली या कारक शवनीच्या विकासावर अवलंबून असतात. यावर आधारित खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. कारण की नेहमी तुम्हाला कोणते विधान योग्य आहे आणि कोणते विधान योग्य नाही, कोणते वैशिष्ट्य आहे, कोणते वैशिष्ट्य नाही, कोणते सत्य आहे, कोणते असत्य आहे, असेच प्रश्न चाइल्ड डेव्हलपमेंट पॅडागॉजी सेक्शनमध्ये विचारले जातात मित्रांनो. तर नेहमी तुम्ही प्रश्न काळजीपूर्वक वाचा. कारण आपण प्रश्न वाचत नाही मित्रांनो, त्यातून आपले 2-3 मार्क चालले जातात. तर प्रश्न नेहमी तुम्ही काळजीपूर्वक वाचत राहा. येथे 4 ऑप्शन दिलेला आहे की कारक विकासामध्ये पक्वता हा प्रमुख घटक असतो. कारक विकास हा जन्मानंतर सुरू होतो. स्नायू व मज्जासंस्थेच्या समन्वयामध्ये होणाऱ्या विकासाच्या कारक विकासामध्ये समावेश होतो किंवा बसणे, उठणे, धावणे इत्यादी कारक कौशल्य आहेत. तर हे बघा मित्रांनो, म्हणजे ऑप्शन क्रमांक जो 2 आहे मित्रांनो ते चुकीचा दिलेला आहे की कारक विकास हा जन्मानंतर सुरू होतो. हा आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 25वा प्रश्न दिलेला आहे की नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यामध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो. याला अनुवंशकतेचा डॅश डॅश नियम असे म्हणतात. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे पुरोगामत्वीचा नियम. ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 26वा प्रश्न दिलेला आहे की मानवी मनाला हिम नगाची उपमा खालीलपैकी कोणी दिली. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे युग, फ्राइड, ॲडलर किंवा मरे. तर हे बघा, मानवी मनाला हिम नगाची जी उपमा दिलेली आहे मित्रांनो ते फ्राइड यांनी दिलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे ब असेल ते आपलं काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक ब इज अ राईट आन्सर. पुढचा प्रश्न क्रमांक 27वा प्रश्न विचारलेला आहे की व्यक्तिमत्वाची मनोसामाजिक उपपत्ती कोणी मांडली. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे अल्बर्ट एलिस,
एरिक्सन, डोलार्ड किंवा फ्राइड? तर हे बघा मित्रांनो, व्यक्तिमत्वाची जी मनोसामाजिक उपपत्ती आहे ती एरिक्सन यांनी मांडलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28वा प्रश्न दिलेला आहे की एरिक्सनने मांडलेल्या मनोसामाजिक विकासाच्या अवस्थाच्या डॅश डॅश उपपत्तीवर आहेत. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेले आहे युग, आल्पोर्ट, फ्राइड किंवा टॅक्सलर. तर हे बघा मित्रांनो, फ्राइड काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण की एरिक्सन यांनी मांडलेल्या मनोसामाजिक विकासाच्या अवस्था म्हणजे फ्राइडच्या उपपत्तीवर आधारित आहे. ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29वा प्रश्न दिलेला आहे की एखादे वर्तन सामाजिकदृष्ट्या योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे फ्राइडच्या मते कोणत्या घटक ठरवतो? तर हे बघा मित्रांनो, एखादे वर्तन योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे फ्राइडच्या मते पराहम हा घटक ठरवतो. म्हणजे पर्याय क्रमांक जे क असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30वा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतील स्त्राव स्त्री व पुरुष यांच्यामधील आवाजातील भेदास कारणीभूत आहे? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. मस्तिष्क ग्रंथी, पिनल ग्रंथी, कंठस्थ ग्रंथी किंवा वुकस्थ ग्रंथी. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 पिनल ग्रंथी काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे अतिशय इम्पॉर्टंट टॉप 30 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो. प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, कारण की शेवटचे 25 दिवस उरलेले आहे परीक्षेसाठी आणि खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण दररोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत मित्रांनो. जर तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र प्रश्नसंच या ठिकाणी परचेस करायचे आहे मित्रांनो, तर स्क्रीनमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल दिलेली आहे मित्रांनो आणि एक व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आत्ताच हे परचेस करून घ्या मित्रांनो, कारण की जे 10 प्रश्नपत्रिका तयार केलेले आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला तशाच प्रकारचे प्रश्न जे आहे मित्रांनो परीक्षेत विचारले जाऊ शकतात. फक्त जास्तीत जास्त भाषा बदलू शकते मित्रांनो, परंतु प्रश्न बदलणार नाही हे तुम्ही समजून घ्या. तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, कारण की हा खूप महत्त्वपूर्ण विषय आहे मित्रांनो, तर हे तुम्ही या ठिकाणी जाऊन परचेस करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.